नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. सांगलीतील मुस्लिम समाजाने प्रभाग 16 मधील समाज बांधवांचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर केलेला आहे. आज काँग्रेसचे विश्वजित कदम आणि खासदार विशाल पाटील यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाचे प्रमुख आसिफ बाबा, करीम मिस्त्री, अमो पठाण, जब्बार बारसकर, युनुस महात या सर्व प्रमुख मंडळींनी मुस्लिम समाजाचा प्रभाग 16 मधील पाठिंबा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जाहीर करत महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे सर्व मुस्लिम समाज हा प्रभाग 16 मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या उमेदवारासोबत राहतील असा विश्वास आसिफ बाबा आणि करीम मिस्त्री यांनी व्यक्त केलेला आहे. 16 बाबत मुस्लिम समाजाचा नेमका काय निर्णय झालेला आहे? आपली नुकतीच एक बैठक झालेली आहे. समाज नेमका कोणाच्या पाठीशी असणार आहे? आज वार्ड क्रमांक 16 मधील निवडणुकी संदर्भात मध्ये मुस्लिम समाज वार्ड क्रमांक 16 मधील मुस्लिम समाजाने, समस्त सांगलीतला मुस्लिम नाही, वार्ड क्रमांकच्या 16 मधील मुस्लिम समाजाने 2 बैठका घेतल्या. 2 बैठकांमध्ये सर्व चाचपणी केली. मागच्या वेळेचा अनुभव लक्षात घेता मला समाजाने सांगितलं की अशी तुझी जी उमेदवारी आहे ती समाजाच्या सांगण्यावरून, समाजानं सांगितलं म्हणून तू माघार घ्यावी, त्या पद्धतीने मी माघार घेऊ शकत नव्हतो, कारण माघारीची वेळ संपली आणि आज पाठिंबा देण्याशिवाय पर्याय नव्हता. ह्या हिशोबानं समाजानं सांगितलं की महाविकास आघाडीचे जे उमेदवार आज वार्ड क्रमांक 16 मध्ये आहेत त्यामध्ये मयूर पाटील आहेत, राजेश नाईक आहेत, सलमा शिरोळकर आहेत आणि सलमा शिकलकर आहेत आणि त्याच्यानंतर दीप्ती गोडके, 4 उमेदवार जे आहेत ते महाविकास आघाडीमध्ये. तिघांचा हात हा चिन्ह आहे आणि एक जे आहे दीप्ती गोडके यांचं तुतारी वाजवणारा माणूस या हयात चिन्ह करून उभारलेत. समाजानं एकमुखानं निर्णय घेतला की सर्व समाज या पॅनलच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी तयार आहे आणि त्या हिशोबानं समाजाने निर्णय घेतल्यानंतर मला सांगितलं की आपण पाठिंबा देऊ. त्या हिशोबाने आज मी त्या महाविकास आघाडीच्या पॅनलला पाठिंबा आम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि समाजाचा हाच निर्णय आहे की सर्वांनी बहुजन समाजाच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून बहुजन समाजामध्ये सामील होऊन सर्वांनी एकमुखाने या वार्ड क्रमांक 16ची निवडणूक जातीवादी शक्तीच्या विरोधात लढण्याचा निर्णय घेऊन सर्वांनी बहुजन समाजाच्या सर्व लोकांनी या 4 उमेदवारांना निवडून देण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी मला सांगितलं. त्याप्रमाणे मी पाठिंबा दिलेला आहे. काही उमेदवारांचं म्हणणं आहे की समाज त्यांच्या बाजूला आहे, पाठीशी आहे. तर उमेदवारांना आता माहिती पडलेलीच आहे की समाज सक्रिय झालेला आहे. समाजाने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की बाबा आम्ही या टायमाला महाविकास आघाडीच्या पॅनलच्या पाठीमागे राहू आणि त्याप्रमाणे सर्व समाजाच्या निर्णयाप्रमाणे त्या 4 उमेदवारांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. या निवडणुकीमध्ये प्रभाग 16 मध्ये असणारा जे सर्व मतदार आहेत या मतदारापैकी प्रचंड प्रमाणावरती बहुजन समाज, अल्पसंख्याक समाज, मासूम समाज, दलित समाज हे सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन खऱ्या अर्थानं हा महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये आमच्या समाजाकडून देखील प्रचंड प्रमाणावरती आसिफ बाबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये सर्वांनी ठरवलं की आपण सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन ही निवडणुकीमध्ये आपण रेटून ही इलेक्शन लढवायचे आणि महाविकास आघाडीचे 4 उमेदवार विजयी करायचा हा निर्धार केलेला आहे. समाजामध्ये फार मोठा उत्साहाचा वातावरण निर्माण झाला, कारण तणावाचं वातावरण दुफळी असतील तर होत असतो, पण दुफळी ही राहिलीच नाहीत. आमच्यामध्ये समाजामधली या प्रभागातली जवळजवळ 99% माणसं एकीकडं आमच्या बाजूनं एकत्र येऊन हात वर करून आमच्या समाजाने निर्धार केला की या निवडणुकीमध्ये आपण 4 उमेदवारांना विजयी करणार. त्यामुळे समोर कोण आहे काय त्याची भीती मतदारांना नाही किंवा आम्हाला कार्यकर्त्यांना नाही. आम्ही ही मोठ बांधली आहे आणि ही मोठ अशी आहे की उद्याच्या परिस्थितीमध्ये निकालामधून विजय प्राप्त होईल अशा पद्धतीची शक्ती राहून आम्ही संघर्ष करणार आहोत. समाजाचा आम्ही फार मोठं पुण्य आहे, आभार मानतो. सगळ्यांनी एकत्रित येऊन एक ताकद दाखवली आणि त्या पद्धतीने उद्यापासून आसिफ बाबा आणि समाजातले सर्वच आमच्या घटकातील माणसं बहुजन समाजाला एकत्रित घेऊन एक मोठ्या प्रमाणावर प्रचाराची आम्ही सुरुवात करणार आहोत.
आणि त्या पद्धतीनं ह्या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. आणि निश्चित काळ्या दगडावरची पांढरेग आहे की आमचे प्रत्येक कार्यकर्ते या महाविकास आघाडीचाच काम करतील, महाविकास आघाडीला विजयी करण्याचा प्रयत्न करतील.